छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील वरुड गावातील किशोर कचकुरे या शेतकऱ्यानं फुलकोबीला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे बाहेर राज्यातील व्यापारी येऊ शकले नाही. परिणामी याचा फुलकोबी पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे तब्बल 2 एकर शेतातील फुलकोबी काढून फेकली आहे. सध्याच्या घडीला बाजारात 5 ते 7 रुपये किलो भावाने कोबी जात असून फुलकोबीचा साधा लावलेला खर्च देखील निघाला नाही. म्हणून फुलकोबी काढून फेकली असल्याचं आणि जवळपास 3 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं कचकुरे यांनी सांगितलंय. सर 1 मेला रोप टाकलं होतं आपण आणि 5 जूनला लागवड केली होती. लागवड करता वेळेस एकदम अपेक्षेना असं वाटलं बाबा काहीतरी भेटल का बाजारभाव भेटल, काहीतरी 2 पैसे भेटल आपल्या पदरात पडतील, पण तसं काही झालंच नाही. तर त्याला म्हणजे कारण समजा बाजारभाव नाही, त्याच्यानंतर पावसाच्या जास्त पाऊस पडत राहिल्यामुळं बी थोडे बाहेरचे जे व्यापारी येत होते समजा दिल्ली इकडे तिकडे, तर ते आले नसल्यामुळं बाजारभाव पण नाही भेटला. नुकसान तर भरपूर झालं सर. ते काय साहेब नुकसान सर समोरच आहे ना. हे पूर्ण असं म्हणजे आता पूर्ण छाटून फेकला ते. हे बघा पुरावर तुरा आला, बाजारभाव नसल्यामुळे आम्ही काढलंच नाही ते. त्याच्यामुळे हे असं नुकसान झालंय. मागणी काय, मागणी तर कोणाकडे करणार, सरकार तर काही देऊ शकत नाही. त्याच्यापेक्षा आपलं मागणी न केलेली चांगलं. मागच्या वर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षी तरी कसे होते 15-2-2.5 लाख रुपये म्हणजे भेटले होते. त्याच्यावरून आमचा समजा वार्षिक खर्च ते पूर्ण भागला होता. पण औंदा तर पूर्ण म्हणजे जवळपास 80-90 हजार लॉस आहे. खर्च पण नाही भेटत. हिचा जवळपास 1-1.5 लाख रुपये खर्च आहे सर. आतापर्यंत काय 25-30 हजार रुपये झाले असेल त्याचे आतापर्यंत. काय पूर्ण म्हणजे पूर्ण छाटूनच टाकलं ना. काय गोबी लावले, काय खर्च खूप आहे. ते काही भावने 5-6 रुपये किलो, 10 रुपये किलो जाती. मागच्या वर्षी 15, 20, 25, 16. औंदा काय खर्च वसूल नाही ना, असं काही काय मग काय परेशानी नसते काम करू करू. काय आता काय काय करा आता. कचकुरे यांच्या शेतातील फुलकोबीला योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतातील तब्बल 2 एकरातील फुलकोबी काढून फेकली. तसेच आता मागणी नेमकं काय करावी असा प्रश्न देखील त्यांना पडला आहे. न्यूज 18 साठी रवी शिकारे, छत्रपती संभाजीनगर.